नवापुरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती उत्सव. शोभायात्रेत शिवरायांच्या पराक्रमाची झलक. नवापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती नवापूर यांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजता जुन्या महादेव गल्ली नवापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, माजी नगराध्यक्ष दामूअण्णा बिऱ्हाडे, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील, नवापूर नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती शरद पाटील, नगरसेवक शिरीष प्रजापत, उमेश चव्हाण, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मनोहर नगराळे, नगरसेविका सौ श्रद्धा सांगळे, माजी नगरसेविका अरुणा पाटील, माजी नगरसेवक गणेश वडनेरे, शिवसेना शहरप्रमुख अनिल वारुडे, आमदास आतारकर, राणा राजपूत समाज अध्यक्ष रामकृष्ण पाटील, अजय गावित, राजेश जयस्वाल, शंकर दर्जी, हेमंत जाधव, विजय सैन, मयूर सिंधी, अभियंता RY पाटील, शैलेश सैन, मंगेश येवले, सुनील वाघ, विजय तिजवीज, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, पत्रकार विनोद सूर्यवंशी, घनश्याम परमार, राहुल सिरसाठ, शाका आतारकर आदी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र आणत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या शौर्यामुळे आणि दूरदृष्टीमुळे आज आपण सुरक्षित आहोत. अशा महान राजाला मानाचा मुजरा करताना अभिमान वाटतो. अनेक वर्षांपासून नवापूर शहरात भव्य छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी शिवस्मारक समिती स्थापन करून शहरात भव्य दिव्य पुतळा उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. पुढील वर्षापासून शिवजयंती उत्सवात नवे उपक्रम राबवून हा उत्सव आणखी भव्य करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी भरतभाऊ गावित यांच्यासह नवापूर नगरपालिकेची संपूर्ण टीम सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले. शिवसेना जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून शिवरायांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे हीच खरी शिवजयंती असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र अहिरे यांनी केले. यानंतर शहरातून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित व नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत आनंद व्यक्त केला. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित आकर्षक सजीव देखावे सादर करण्यात आले. यात जिजाऊ माता बाल शिवाजींना पाळण्यात झोपवत असलेला देखावा, तसेच जिजाऊंनी बाल शिवाजींसह पुण्यात सोन्याचा नांगर फिरवल्याचा देखावा विशेष आकर्षण ठरला. हे सजीव देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ही शोभायात्रा जुने महादेव मंदिर येथून सुरू होऊन गुजर गल्ली, राम मंदिर गल्ली, सरदार चौक, लाईट बाजार, शिवाजी रोड मार्गे पुन्हा जुन्या महादेव मंदिराजवळ येऊन समाप्त झाली. ढोल काशांच्या गजरात संपूर्ण शहर शिवमय झाले होते. शोभायात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अभिजित अहिरे, भाऊसाहेब लांडगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष भाविन हातारकर, सचिव मनोज बोरसे, किशन सिरसाठ, दिनेश भोई, राहुल पाटील, गणेश पाटील व सर्व कार्यकर्त्यांनी केले होते. या शिवजयंती उत्सवात नवापूर शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि वातावरण पूर्णपणे शिवमय झाले होते. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी सगळेजण, माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, आपण सर्वजण बालगोपाळ एकत्रितरित्या आलो. सगळे सण आणि उत्सव हे एकत्रितरित्या साजरे केले पाहिजे आणि ते आपण करत आहोत. ज्या पद्धतीने महाराजांनी आम्हाला सगळ्यांना एकत्रित करून त्या काळी आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आज त्यांच्यामुळे आपण सगळेजण या ठिकाणी सुरक्षित आहोत. अशा
राजाला मानाचा मुजरा करतो आणि ज्या राजांचं तुम्ही आपण सगळेजण बऱ्याच वर्षापासून जे आपलं तुमचं स्वप्न राहिलेलं आहे त्या दिवशीही आपण शिवजयंतीचा कार्यक्रम केला होता. आज तिथीप्रमाणे आपला हा कार्यक्रम आहे आणि आज दरवर्षी सालाबादाप्रमाणे तिथी म्हटली म्हणजे गोटूभाऊ आणि गोटूभाऊ समीकरण हे सगळं जुळून येतं आणि गोटूभाऊंच्या सहकार्याने या उत्सव समितीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या निमित्ताने नक्कीच सांगू इच्छितो की आपल्या नवापूरमध्ये आपल्याला येत्या काही दिवसामध्येच या उत्सव समितीच्या मार्फत शिवस्मारक आपल्याला स्थापन करायचं आहे आणि शिवस्मारक समिती आपल्याला स्थापन करायची आहे. आणि त्या अनुषंगाने आपण सर्वजण सर्व जाती धर्माचे असतील पक्षाचे असतील आपण एक उत्सव समिती स्थापन करूया आणि या नवापूरमध्ये जो महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपल्याला स्थापन करायचा आहे त्याच्यासाठी एकत्रितरित्या बसून सगळेजण त्याच्यासाठी प्रयत्न करूया. या ठिकाणी माननीय आपले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय पाटील साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. पाटील साहेबांना सुद्धा विनंती आहे की पाटील साहेब शासनामार्फत जे जे आपल्याला परवानगींची गरज आहे पुतळा उभारणीसाठी ती उभारणीसाठी पोलीस प्रशासनामार्फत ते आपल्याला त्या दिवशी त्यांनी आश्वासन दिलं होतं. आजही त्यांची आमची बोलताना चर्चा झाली. साहेबांचीही तीच इच्छा आहे की जे जे शासनाकडनं मदत लागेल शासनाकडनं जे ज्या परवानगी लागतील त्या देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. ही आज जयंती साजरी करताना फार आनंद वाटतो की महाराणा प्रताप चौक म्हटला आणि महादेव गल्ली म्हटली म्हणजे शिवसेनेचा गड. आणि आज गोटूभाऊ आणि आपली जी उत्सव समिती आज उत्सव समितीने जो आज पूर्ण शहरात रॅली काढणार आहेत आणि आज इथं फुलहार करण्यासाठी आपण सर्व जमलो आहोत. महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी काय काय इतिहास घडलेला आहे तो आपल्याला सर्वांना माहिती आहे. महाराजांचे मावळे हे सर्व जाती धर्माचे होते आणि तसंच आज या उत्सव समितीमध्ये सर्वच जाती धर्माचे माझे बंधू भगिनी वडीलधारी मंडळी हे सर्व जमलेले आहेत. येणारी पुढची शिवजयंतीला आपण दिवसा अजून काही नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करू. त्याच्यासाठी आमचे नेते आदरणीय भाऊसाहेब आम्ही आमची नगरपालिकेची टीम नक्कीच आपल्याला सहकार्य करू आणि समितीला विनंती करेल की पुढच्या वर्षी आमच्याला एक काही काम असेल ते सांगा. आम्ही नक्कीच या कार्यक्रमासाठी सकाळपासून तर रात्रीच्या आपली समिती जोपर्यंत रॅली संपणार नाही तोपर्यंत आमचं सहकार्य लाभेल. आज आम्हाला इथं बोलवलं महाराजांच्या जयंतीनिमित्त इथं सर्व आपण जमलो. सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो. मिरवणूक काढणार आहोत. मिरवणुकीमध्ये आपण 2 प्रकारचे देखावे आयोजित केलेले आहेत. म्हणजे सुरुवात म्हणजे 2 प्रकारचे देखावे आपण सादर करणार आहोत. त्यात पहिला देखावा जो आहे बालशिवाजी, निजामशाही आणि आदिलशाही यांचं वर्चस्व असताना छत्रपती शिवरायांना बालकडू मिळावं म्हणून जिजाऊंनी अपेक्षा ठेवली नव्हे तर पूर्ण या महाराष्ट्राची रयतेने अपेक्षा ठेवली होती की ह्या अन्यायी राजवटीमधून आपण कोणीतरी ह्या महाराष्ट्र आणि हा देश मुक्त झाला पाहिजे अशा प्रकारची भावना जिजाऊंच्या मनात होती. म्हणून जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना लहानपणापासूनच बाळकडू शिकवले होते. तो तसाच प्रकारचा देखावा आपण आज ठेवलेला आहे. पाळणा ठेवलेला आहे. या पाळणामध्ये छत्रपती शिवरायांसाठी आई माता जिजाई अंगाई गाते आहेत. ती अंगाई आपण त्या ठिकाणी लिहिलेली आहे सर्व. आणि त्यानंतर दुसरा जो देखावा आहे तो दुसरा देखावा आहे जो जेव्हा पुणे शहरामध्ये पुणेवडी हे पुण्याचं नाव पुणेवडी होतं. सुरुवातीत खेडागाव होतं आपल्यासारखं. तर त्या निजामशाही आणि आदिलशाहीच्या राजवटीमध्ये जयदेव नावाच्या मांडलिकत्व पत्करलेले बरेचसे आपले होते गद्दार असतात फितूर असतात. मांडलिकत्व पत्करलेलं ज्यांनी होतं त्यांनी पुण्यामध्ये अक्षरशः ज्याला वाकप्रचार म्हणतात गाढवाचा नांगर फिरवला. हा वाकप्रचार आहे. वास्तविकमध्ये गाढवाचा नांगर फिरवलेला नव्हता. तो वाकप्रचार आहे. म्हणजे त्याने गाढवाचा नांगर फिरवल्याच्या या वाकप्रकाराचा अर्थ असा आहे की पुण्यामध्ये त्यांनी सर्व नासधूस करून टाकलेली. पुणे सर्व नष्ट पुणेवाडी होतं छोटं गाव होतं ते पूर्ण नष्ट करून टाकलं. रयतेमध्ये भीतीचं वातावरण होतं. माता जिजाऊंच्या मनात आलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 9 वर्षाचे होते.
त्या काळात छत्रपतींच्या शहाजी राजांच्या मनात आलं, जिजाऊंच्या मनात आलं की रयतेवरची भीती कुठेतरी कमी झाली पाहिजे. म्हणून 9 वर्षाच्या बाल शिवाजींकडनं ज्यांनी गाढवाच्या नांगर फिरवला, तर त्या ठिकाणी रयतेमधली भीती नाहीशी करण्यासाठी जिजाऊंनी छत्रपती शिवरायांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवला होता. हा इतिहास आहे.